मित्रांनो, आज आपण आलो आहोत रबालेमध्ये. रबाले हे नवी मुंबईमधलं एक स्टेशन आहे. ठाण्यानंतर 3 स्टेशननंतर रबाले स्टेशन येतं. तर इथे आपण रबालेला स्टेशनला उतरल्यानंतर खाली चाललो आहोत. आपण अंडरग्राऊंड म्हणजे रबाले स्टेशनमध्ये अंडरग्राऊंड रस्ता आहे. तिथनं आपण बाहेर जातो. तर आपण आता इथून बाहेर चाललो आहोत. हा अंडरग्राऊंडची आपण रस्ता बघतोय. आता समोरच आपल्याला इथे एक बोर्ड लावलेला आहे भुयारी मार्ग. लोकं सध्या ऑफिसला चाललेले आहेत. कारण सकाळची वेळ आहे. सकाळच्या वेळेमध्ये सगळ्यांची धावपळ असते आणि आज शनिवार असल्यामुळे थोडे गर्दी आपल्याला कमी दिसते. कारण शनिवारी सुट्टी असते म्हणून गर्दी कमी आहे. इथे कुत्रे बघा किती आरामात झोपलेले आहेत. आराम मस्त करतात. लोकांची धावपळ चाललेली आहे आणि मात्र इथे डॉग्स जे आहेत ते मस्त आराम करतायत. ठीक आहे. तर आपण आता पुढे बघतोय की हे रबाले स्टेशन आहे. इथनं आपण बाहेर पडलो आहोत आणि इथून आपण आता जातोय बाहेरच्या साईडला. मग आजूबाजूला मार्केट आहे आणि रिक्षा स्टँडही आपण बघतोय. तर इथे काही शॉप्स वगैरे पण आहेत आजूबाजूला. शॉप्स बघतोय आपण आणि शॉप्स बघता बघता आपण इथनं काही साईडला हॉटेल आहेत आणि गर्दी सध्या कमी आहे या स्टेशनवरती. आणि इथून आपण आता इथे रोडला आलेलो आहे. हा जो समोरचा आपल्याला रोड दिसतोय हा ऐरोली साईडला जातोय. ऐरोलीमधनं तुम्ही इकडे पुढे मला वाटतं वाशी, नेरळ तिकडे जाऊ शकता त्या साईडला. मलाही एवढं माहिती नाही या साईडचं. मी पण मुंबईमध्ये नवीनच आहे त्यामुळे त्याच्या काही जास्त इन्फॉर्मेशन मला पण माहिती नाही. रस्ते कुठे जातात. आता आम्ही बघतो की भरपूर जण मुंबईतले 10-10, 20-20 वर्ष मुंबईत राहतात. पण त्यांनाही माहीत नसतात कारण जाणं येणं होतच नाही. जॉबमध्ये बिझी असतात सर्वजण. तर त्यामुळे त्यांना कुठे जायला जास्त भेटत नाही. तर आपण आता इथून चाललो आहोत स्टेशनच्या बाहेरून आणि इथे आपण एक आता जवळच एक मस्त तलाव बघतोय. इथे एक MSCB म्हणजे आपलं जे महावितरणचं एक ऑफिस होतं. महावितरणच्या ऑफिसच्या पुढेच एक तलाव आहे. चांगला मोठा तलाव दिसतोय. झाडं वगैरे लावलेले आहेत. रोडलाच चांगलं वृक्षारोपण पण आपण बघतोय. तर आपण या तलावाच्या जवळ आलो आहोत नियर बाय आणि सकाळचे 9:30-10 वाजलेले आहेत नियर बाय. आणि इथे आपण आता तलाव बघतोय. सुंदर तलाव असा आपल्याला दिसतोय. मी तुम्हाला तोच टायमिंग सांगतो आणि तलाव पण सांगतोय की सुंदर तलाव इथून दिसतोय आपल्याला. आणि कॅमेऱ्यामध्ये थोडी मध्ये लाईन येते. ती ब्लॅक लाईन जी आहे ती स्टिकची लाईन तुम्हाला शो होते. तर कॅमेरा थोडा प्रेस झाला आहे. तर रिपेरिंगला सुद्धा आपल्याला जायचंच आहे. नंतर कधीतरी जाऊयात. पण सध्या स्टील तोपर्यंत आपण जे व्हिडिओज आहेत ते तर शूट करू शकतो म्हणून आपण शूट करतोय. इथून आपण आता बाहेर चाललो आहोत. तर आपण आता बाहेर जाताना कोणकोणता व्ह्यू आहे तो आपण एक व्ह्यू बघतोय इथे. राजीव गांधी उद्यानाचं नाव असं मी एक बोर्ड बघितला आत्ताच राईट साईडला. तुम्ही पण बघितला असेल. आणि तुम्ही इथे रबालेमध्ये जर राहत असाल तर तुम्ही भरपूर वेळेस या तलावाला सुद्धा व्हिजिट केली असेल. झाडांचं जे वृक्षारोपण केलेलं आहे ते झाडं लावलेले आहेत ते खूपच सुंदर असे झाडं आहेत. झाडं जितके जास्त असतात परिसरामध्ये जितकं जास्त मन तिथं रमतं. कारण निसर्गाच्या सानिध्यात माणसांना राहायला फार आवडतं. तर आपण आता इथून चाललो आहोत पुढे. बदामाचं झाड बघतोय आपण साईडला. गार्डन अजून काही संपलेलं नाही. तो तलावाचं जे गार्डन आहे छोटं ते आणखीन चालूच आहे. आणि त्या गार्डन संपताही पुढे आपल्याला काहीतरी इथे सुशोभीकरण असं आपण बघतोय. तर इथे एक माणुसकीची भिंत नावाचा एक त्यांनी कन्सेप्ट केलेला आहे. जसं की कोणाकडे बुक असेल, काही वस्तू असतील आणि त्या त्यांना यूज करायच्या नसतील, फेकण्याऐवजी त्यांनी इथे आणून ठेवायच्या. जे गरजवंतू असतील ते तिथून घेऊन जातील. पण आपण तिथे एकही वस्तू बघितली नाही कारण कोणी ठेवलीच नाही तिथे. बरोबर. तर आता आपण चाललो आहोत पुढे. इथे हा रोड आहे नियर बाय. आपण आता या हायवेपासून पुढे आलो आहोत आणि पुढे येता येता एक चौक आपल्याला भेटतोय. या चौकामध्ये आपण एंड करतोय.